मित्रांनो, ही सुरमई माझ्या हाताच्या कोपऱ्या एवढी लांब आहे। आता बोल फ्राय फिशची शेवटची बॅच तयार होती। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी अवधूत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे भाऊबीज आणि आज मिनलची सगळी भावंड, मामाची मुलं, मावशीची मुलं, त्याचप्रमाणे त्यांची मुलं म्हणजे आमच्या पुढची पिढी असे सगळे एकत्र 4 वाजता संध्याकाळी आमच्या घरी भेटणार आहेत भाऊबीज जल्लोषात साजरी करायला। दरवर्षी या भावंडापैकी एकाच्या घरी भाऊबीज साजरी करायचं ठरवलं जातं आणि मग सगळी भावंड त्या दिवशी ठरलेल्या वेळी ठरलेल्या घरी एकत्र भेटतात आणि मग काय फुल धमाल मजा, एक माहोल तयार होतो। आणि बरं का मंडळी, या दिवशी आमच्या आधीची पिढीसुद्धा जसं शक्य होईल तसं उपस्थित असते। तर मित्रांनो, यावर्षी भाऊबीज आमच्या घरी साजरी होणार आहे आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:08। आता मी आणि मिनल निघत आहोत अर्नाळा फिश मार्केटमध्ये मासे विकत घेण्यासाठी। आजच्या जेवणाचा बेत काय आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो। मंडळी, आता आम्ही बोळिन्स क्रॉस करून पुढे आलो आहोत। आज जेवणात फ्राय फिशमध्ये सुरमई आणि बोंबील, रश्श्याला कोलंबी असेल, वरण भात, भाकरी आणि पनीरची भाजी असेल। हा सगळा रात्रीच्या जेवणाचा बेत आहे। मित्रांनो, ही हिरवळ पाहिली ना की मला कोकणाची आठवण येते। या रस्त्याने जाताना नेहमीच मला कोकणाचा, केळवे माहीम, अलिबाग, गोव्याचा भास होतो। विरार ते नायगाव छोट्या छोट्या छान गावांनी आतून जोडलेले आहेत। या गावांमध्ये माझे काही मित्र राहतात। या मित्रांपैकी एक विशाल, याला 2 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की मला भाऊबीजेच्या दिवशी सुरमई, बोंबील आणि कोलंबी विकत हवी आहे। विशालची मिसेस म्हणजे शिल्पा वहिनी मासे विकतात। वहिनींनी आमच्यासाठी आम्ही जाण्याआधीच मासे काढून ठेवले होते। मित्रांनो, ही सुरमई माझ्या हाताच्या कोपऱ्या एवढी लांब आहे। अशा आम्ही 3 सुरमई घेतल्या आणि हे दिसतात त्याच्या सुरमईच्या खाली बोंबील आहेत। रश्श्यासाठी कोलंबी घेतली। कोलंबीची साईज थोडी लहान आहे पण रश्श्यासाठी आम्हाला चालणार होती। बाजारामध्ये स्पेशली मासे कापण्याचं काम वनिताताई करतात, त्यांच्याकडून सुरमई कापून घेतली। त्यानंतर बोंबील सुद्धा साफ करून घेतले। आम्ही घरी येईपर्यंत वाजले होते सकाळचे 8। घरी येताच बायकोने कोलंबी साफ करायला घेतली। सगळ्यांना संध्याकाळी 4ची वेळ दिली होती। मिनलचं म्हणणं होतं की जेवण संध्याकाळी 4च्या आधी रेडी असलं पाहिजे। अन्नपूर्णेने किचनचा ताबा घेतला होता। आमच्या कन्येचं काम होतं तिच्या मम्माला जेवणात मदत करणे। माझं काम होतं घरातील साफसफाई करणे, सगळे आल्यावर त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करणे, कारण आम्ही सगळे मिळून अंदाजे 30 ते 32 जण संध्याकाळी 4 वाजता भेटणार होतो। कोलंबीचा रस्सा बनवण्यासाठी कोलंबी साफ करून रेडी आहे। सुरमईचे पीस तळण्यासाठी तयार होत आहेत, तोपर्यंत कोलंबीचा रस्सा तयार झाला आहे। सुरमई आणि बोंबील तव्यावर खरपूस फ्राय होत आहेत। फ्राय फिशची शेवटची बॅच तयार होती आणि आमच्या प्रज्ञा वहिनींची घरात एंट्री झाली। त्या लगेच हातपाय धुवून किचनमध्ये उभ्या राहिल्या। तशा आमच्या सगळ्याच वहिन्या, त्याचप्रमाणे माझ्या मेवण्या आणि आमच्या भाच्या कामात, जेवणात एक्सपर्ट आहेत। आमच्या संपूर्ण फॅमिलीचं हेल्पिंग नेचर आहे। फक्त आनंदात नाही तर कुठल्याही वेळ प्रसंगी पाठीशी उभे राहतात। म्हणून तर आमच्या फॅमिली ग्रुपचं नाव आहे स्वीट फॅमिली। जेवण आता रेडी झालं आहे। वरण भात, सुरमई बोंबीलचे फ्राय पीस, कोलंबीचा रस्सा आणि पनीरची भाजी। आम्ही भाकऱ्या बाहेरून ऑर्डर केल्या होत्या। इथे गप्पांची महफिल रंगली आहे। आमच्या घरात नंदा भाऊजय यांचं सुंदर नातं आहे। आता इथे भाऊबीजेला सुरुवात करण्याआधी नंदा भाऊजयांना हळद कुंकू देऊन एक छोटीशी भेटवस्तू देतील। आता भाऊबीजेला सुरुवात झाली आहे। पहिली आमच्या पिढीची भाऊबीज होईल।
आता आमच्या पुढच्या पिढीची। आज भाऊबीज आणि मावशींचा वाढदिवस असा सुवर्ण योग आहे। मावशींची नात आमची भाची जान्हवी हिने आजीच्या वाढदिवसानिमित्त मस्तपैकी 2 केक आणले। आता वाढदिवस साजरा करूया। पहिला तुला बनवणार बरी आहे का विचार नेटवर्क लो आहे ना व्हिडिओ मध्ये चांगली दिसते फोटो मध्ये। मग सगळ्यांनी मावशींबरोबर छान फोटो काढून घेतले। आम्ही तिघांनी जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे जेवण आणि बाकीची व्यवस्था अगदी वेळेवर पूर्ण झाली होती। त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच हा कार्यक्रम छान एन्जॉय करता आला। आता वेळ झाली आहे जेवणाची। मंडळी या जेवायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या सगळ्या भावंडांबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही भाऊबीज कशी साजरी करता ते कमेंट करून सांगा।
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा। त्याने काय होईल, माझ्या प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मंडळी, पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा।